पाटीलगार सर हे 2 पंच या स्पर्धेमध्ये आपल्याला लाभलेत. DJ सागर SM ऑडिओ यांची दर्जेदार ही साऊंड सिस्टीम आमचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. DJ सागर SM ऑडिओ त्यांचं देखील मनपूर्वक आभार. या स्पर्धेमध्ये अनेकांचा खारीचा वाटा राहिला आणि त्यामुळे ही स्पर्धा पार पडत असताना पाहायला मिळते. त्याचबरोबर आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच साठी जे पारितोषिक आहे ज्युसर आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट ते पुरस्कृत केलेत राजू अंबे सर आणि त्याचबरोबर नासिरजी शिरगावे सर आणि मॅन ऑफ द मॅच साठी 2 मूवी तिकीट RK सिनेमा यांच्या माध्यमातून देखील पुरस्कृत करण्यात आले. एक भव्य दिव्य स्पर्धा, एक भव्य दिव्य आयोजन इचलकरंजी प्रीमियर लीगचं आपल्याला पाहायला मिळत आहे. उपस्थित असलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मी क्रिकेट समालोचक आर्य बेर्डे सहर्ष स्वागत करतोय. सामन्याला होते सुरुवात. नॉकआउटचा पहिला सामना. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. गोलंदाजी मागवरती. पहिला बॉल फुल टॉस डाऊन दी ग्राउंड. पहिल्या बॉल वरती भव्य स्वागत. धावा मिळतील 4. 5 टेक मल्टी सेट चौकार. आदित्य जाधवला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. पहिल्या बॉल वरती आदित्यच्या विरोधात इथे चौकार. स्ट्रायकर्स एन वरती तेजस सुतार आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या बॉल वरती स्वागत केलंय. फुलटॉस पुन्हा एकदा खराब चेंडू. याही वेळेस समोरचं क्षेत्र. याही वेळेस त्याच दिशेमध्ये ऍक्शन रिप्ले लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅकचा दुसरा फॅपटेक मल्टी स्टेट चौकार. अशाच प्रकारचा खेळ संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिला हत्ती चौक बच्चन बॉईज संघाचा. कारण पहिल्या काही षटकामध्ये धावा या खर्च केल्या जातात मात्र त्यानंतर धावांवरती लगाम लगावण्यामध्ये देखील यशस्वी होतात. क्षमता आहे धावा रोखण्याची मात्र इथे 2 खराब चेंडू हाताळले जातात. त्यामुळेच कानमंत्र देखील द्यावा लागतोय. DPNच्या माध्यमातून कानमंत्र दिला जातो. अनुभव आहे त्यांच्याकडे देखील आणि तोच अनुभव इथे वापरत असताना DP देखील पाहायला मिळतात. धावसंख्या 8 या आकड्यावरती षटक क्रमांक 1 पॉवर प्लेचं षटक. 8 षटकांची मॅच. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा आहे. नॉकआउटचा सामना आहे. फुलटॉस होता. याही वेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. वाईटच्या स्वरूपात ही एक्स्ट्रा धाव आणि या एक्स्ट्रा धावेने धावफलक पोहोचतंय ते म्हणजे 9 या आकड्यावरती 9 ऑन दी बोर्ड. अगदी आपण पाहिलं तर सुरुवात चांगली झाली आहे. खोलवा डपाचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. कवसला क्षेत्ररक्षक आहेत. धाव कोणती मिळत नाहीये. डॉट बॉल येतोय. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये 4 षटकानंतर आपण स्ट्रॅटेजिक टाइमआउट त्यासाठी जे कोल्ड्रिंक्स पुरस्कृत केले धनराजी पारिक सर यांच्याकडून टाइमआउट मध्ये कोल्ड्रिंक्स पुरस्कृत केले गेलेत. रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न. याही वेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. आणखीन एक डॉट चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली. पहिल्या 2 बॉल वरती चौकार आले. त्यानंतर मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न आदित्य जाधव कानमंत्र दिला आणि त्या कानमंत्रावरती अंमलबजावणी देखील गोलंदाजांनी केली आणि त्यामुळे यशस्वी होत असताना पाहायला मिळत आहेत. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला. बॅक टू दी बॉलर. फटका खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफला क्षेत्ररक्षक. याही वेळेस धाव मिळत नाहीये. बॅक टू बॅकचा तिसरा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. मग अशीच उल्लेख केला. सुरुवात थोडीशी डगमगणारी हत्ती चौक बच्चन बॉईज संघाची होते मात्र त्यानंतर स्वतःला सावरतात. संघाला देखील सावरतात आणि तिथून या सामन्यामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न देखील केला जातोय. आता गंगासाई स्पोर्ट्स संघ क्षमता आहे मोठ्या फटक्यांची. यस आता खराब चेंडू पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मिड ऑफला क्लिअर केलाय. क्षेत्ररक्षक आहेत मात्र 4 धावा रोखू शकणार नाहीयेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. तिन्ही फुल टॉस वरती 3 बाउंड्रीज या षटकामध्ये. पहिल्या षटकाचा पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ संपलाय. 13 या आकड्यावरती धावफलक. जाऊया डीजेच्या एका सुमधुर गाण्याकडे.
पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी इथे आपण पाहतोय. उकलवा डपाचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा यावेळेस संपर्क नाही आहे. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत झाले. ओबीस बॉल फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येत आहे जेल खाली. कवसला हा सोप्पा जेल दिलाय. पहिला धक्का 13 या आकड्यावरती. 3-13 वाजवण्याचा प्रयत्न. फलंदाज अशोक बॅक टू दी पॅव्हेलियन. अमित कागले नवीन बॅटर मैदानाच्या आतपर्यंत दाखवत असताना पाहायला मिळतात. 13 या आकड्यावरती पहिली विकेट, पहिला धक्का. 13 या आकड्यावरती बसत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतपर्यंत प्रगतीपथावरती आत्ताच्या सध्याच्या घडीला आहे. आतापर्यंत 13 बनवल्यात. कशा प्रकारे उर्वरित चेंडूंवरती फलंदाजी केली जाईल आता अमित कागलेच्या माध्यमातून. फुलटॉस बॉल मनगडाच्या सहाय्याने ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येत आहेत स्क्वेअर लेग मधून. एकच धाव पुन्हा एकदा धावफलकावरती पाहायला मिळते. या एका धावेच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरसावत आहे. 14 या आकड्यावरती धावफलक. पहिल्या षटकामध्ये जरूर 13 धावा खर्च झाला, मात्र त्यानंतर तो प्रयत्न हा धावा वाचवण्याचा गोलंदाजांचा पाहायला मिळतोय. 14 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल बागफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. स्लिपच्या अगदी डोक्यावरून हा बॉल गेलाय. पंच एक धाव आहे का? ओके, डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. 14 या आकड्यावरती धावफलक. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला गेलाय. कौतुक करावं लागेल रोहित यांचं. रोहित मोरबाळे आतापर्यंत तर चांगली गोलंदाजी. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. याही वेळेस खोलवर टप्पाचा बॉल. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत. जिथे आपण पाहिलं तर गेले 6 दिवस पॉवर प्ले ओव्हर्स मध्ये आक्रमकता फलंदाज दाखवण्याचा प्रयत्न करतात, तिथे गंगासाई स्पोर्ट्स संघाचे फलंदाज सावध पवित्रा वापरत असताना पाहायला मिळतात. त्यामुळे थोडासा पिछाडीवरती आता संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ओपिश बॉल ऑन द राईज. समोरच्या दिशेने लॉंग ऑफ सीमा पार. 6 धावेसाठी नोबल हॉस्पिटल. षटकार. षटक क्रमांक 2 चा के संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस 20 या आकड्यावरती धावफलक. 20 धावा धावफलकावरती 2 षटकांच्या अखेरीस लगावले जात आहेत. आता इथून पुढे 6 षटकांचा खेळ म्हणजे 36 बॉलचा खेळ मैदानाच्या आतपर्यंत शिल्लक आहे. किती धावांपर्यंत पोहोचतायत पाहूया, मात्र त्या अगोदर डीजे सागरला देखील थोडासा वेळ देऊया. बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल पकडणाऱ्या प्रेक्षकाला SRS लॅब यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. हॅलो हॅलो गिरीश आलेत गोलंदाजी मार्कवरती. मदन यांनी हा झेल पकडलाय. येस, SRS लॅब यांच्याकडून दिलं जाईल 100 रुपयांचं कॅश प्राइज. पारितोषिक आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. SRS लॅब यांच्याकडून बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल पकडणाऱ्या प्रेक्षकाला मिळणार 100 रुपयांचं कॅश प्राइज.
षटक क्रमांक 3 मध्ये गिरीश यांना आपण पाहतोय. तिसऱ्या षटकामध्ये गिरीश यांच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाते. अतिचौक बच्चन बॉय संघाचा विचार केला तर पहिला सामना पराभूत झाले, त्यानंतर कमबॅक पाहायला मिळाला. कमबॅक इज अ ग्रेटर दॅन सेटबॅक असं म्हटलं जातं आणि तोच कमबॅक केला मैदानाच्या आतपर्यंत. केडीसी लाईव्ह या वाहिनीवरती ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय. थोडासा टेक्निकल इश्यू आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर या मॅचच्या दिशेने मार्गक्रमण करतोय. पवन टेके बॉलिंग मार्क वरती. ज्या खेळाडूने लीगच्या सामन्यामध्ये 2 सामन्यामध्ये लीगच्या महत्वाचे कॅमिओ आपल्या संघासाठी बॅटच्या सहाय्याने केले होते, तो खेळाडू आपण पाहतोय आता गोलंदाजी मार्क वरती. तर दुसऱ्या बाजूला स्ट्रायकर्स एंड वरती तेजस सुतार. आतापर्यंत तेजस सुतारची आक्रमक केळी मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळाली. व पिच बॉल फ्री हिटच्या बॉल वरती फटका आलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत, कॅच जरूर ड्रॉप झाली आहे, मात्र इथे 2 धावा मैदानाच्या आतपर्यंत पूर्ण केल्या जातात. तिसऱ्या धावेसाठी देखील कॉल दिलाय. 3 धाब्याने धावफलक मात्र पुढे सरसावत आहे. धावसंख्या आता पोहोचते ती म्हणजे 43 या आकड्यावरती. 43 ऑन दी बोर्ड. 43 धावा धावा फलकावरती सत्याच्या कडीला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 4 चा खेळ चालू आहे. धावांचा पाऊस. धावगती आतापर्यंत चांगली राखली. या 2 चेंडू नंतर स्ट्रॅटेजिक टाइमआउटचा वेळ होईल. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिलं तर 44 या आकड्यावरती. 44 ऑन दी बोर्ड. चुका केल्या जात आहेत हत्ती चौक बच्चन बॉयज संघाकडून. अगदी या महत्वाच्या नॉकआउटच्या सामन्यामध्ये चुका केल्या जात आहेत. 44 धावा फलकावरती. पुढचा बॉल फटका फसलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलेत मात्र कॅच ड्रॉप झालेली आहे. झेल सुटलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 धावा इथून देखील मैदानाच्या आतपर्यंत मिळतात. धावसंख्या आता 46 आकड्यावरती. महत्वाच्या मॅच मध्ये क्षेत्ररक्षण थोडस निराशाजनक हत्ती चौक बच्चन बॉयज संघाचं. आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत 46 धावा धावफलकावरती आहेत. 46 ऑन दी बोर्ड. 46 आकड्यावरती धावफलक. फटका फसला. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. आणखीन एका विकेटची संधी. आता झेल टिपला जातोय. विकेट आली आहे. अर्थातच रोहनची विकेट आली आहे. धक्का क्रमांक 3 इथे बसतोय. रोहनचा केस संपलाय. दरम्यान 4 षटकांचा केस संपतोय. म्हणजेच काय आता वेळ झाली आहे युनिव्हर्सल टेक्सटाईल स्ट्रॅटेजिक टाइमआउटची. 2.5 मिनिटाचा कालावधी दोन्ही संघांसाठी.
युनिव्हर्सल टेक्सटाईल स्ट्रॅटेजिक टाइमआउटचा वेळ झालाय समाप्त आणि त्या अगोदर आपण जाऊया या स्पर्धेमध्ये SRS लॅब यांच्या माध्यमातून 100 रुपयांचं कॅश प्राइज मदन सर यांना दिलं जाईल, ज्यांनी पकडला बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल. चला आता 2.5 मिनिटाचा अवधी होता. 2.5 मिनिटाचा अवधी संपलेला आहे. आपण त्यापेक्षा जास्त वेळ घेतलेला आहात. दरम्यान 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 46 आकड्यावरती 46 ऑन दी बोर्ड. 46 धावा धाव फलकावरती. बॉलिंग मार्क वरती षटक क्रमांक 5 मध्ये लेदर बॉल क्रिकेटमध्ये चांगला खेळ करता करता टेनिस बॉल क्रिकेटकडे पावलं वळवणारा खेळाडू, ज्या खेळाडूने कमी कालावधीमध्ये इचलकरंजी वासियांचं प्रेम मिळवलं तर हर्ष आमने बॉलिंग मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 5 मध्ये हर्ष सामनेला आपण पाहतोय. लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील यशस्वी खेळाडू आणि आता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील आपली छाप सोडत असताना पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकर एन वरती अवतार तमाईचे आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक विस्फोटक खेळाडू याच इचलकरंजी परिसरातला आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक खेळाडू आपण पाहिलं तर चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळत आलेत या इचलकरंजी परिसरामध्ये. इचलकरंजी शहरामध्ये अनेक खेळाडूंचा खेळ अगदी चांगल्या दर्जाचा पाहायला मिळाला. फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण दमदार पाहायला मिळते. एक धाव घेण्यासाठी प्रयत्न जरूर होता, मात्र धावांसाठी रोखलं जाते. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. जितक्या कमी धावसंख्येवरती रोखलं जाईल तितक्या कमी धावसंख्येवरती रोखण्याचा प्रयत्न असणारा तरच बच्चन बॉईज संघाचा. 46 धावा धाव फलकावरती. 46 ऑन दी बोर्ड. 46 आकड्यावरती धावफलक. फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालंय. जरूर थोडीशी दुखापत झाली. स्ट्रायकर्स एन वरती तेजस सुतार. सलामीला येत असताना तेजस सुतारने अगदी आपण पाहिलं तर नेत्र दीपक फटके गेलेत. वारंवार चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. अगदी विचार केला तर या सामन्यामध्ये आतापर्यंत चांगला खेळ तेजस सुतारचा पाहायला मिळाला. 15 मध्ये 27 धावा त्याने बनवल्यात. महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाच्या क्षणी महत्वाच्या गोलंदाजाच्या विरोधात धावा बनवणं हीच खरी महत्वाची बाब असते आणि तीच महत्वाची बाब तेजस सुतारने उचलले. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंच वळतात. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या मात्र पोहोचते ती म्हणजे 47 आकड्यावरती धावफलक आता जाऊन पोहोचते. 47 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल. हर्ष आपने आतापर्यंत आपण पाहिलं तर एक्स्ट्रा धावा खूप जास्त हर्षने खर्च केल्यात. कमी गतीचा बॉल ऑन साइडला. मिड विकेटला पवन टेके आहेत, मात्र इथे चुकी होतीये. सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर 48 धावा. आतापर्यंत 11.8च्या सरासरीने या धावा बनवल्या गेल्यात. अजूनही धावगती वाढवण्याचा प्रयत्न असेल, कारण आता अवतार तमाईच्या बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखला जाणारा हा खेळाडू आपण पाहतोय सध्याच्या घडीला स्ट्रायकर्स एन वरती. 48 धावा धाव फलकावरती. गोलंदाजी मार्क वरती अगदी विचार केला तर हर्ष सामन्याने आतापर्यंत 2 बॉलमध्ये 2 धावा फक्त खर्च केल्यात. युवा टॅलेंटेड खेळाडू आहे. रिव्हर्सचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. या डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. धावसंख्या रोखली जाते. 48 आकड्यावरती धावफलक. हर्ष सामन्याचं कौतुक करावं लागेल. आपल्याकडे जी उंची आहे त्या उंचीचा वापर करण्याचा प्रयत्न हर्ष सामनेचा. वेगात टाकलाय. फटका फसलाय. मिड विकेटला जज केलं जात आहे. पवन टेके झेल खाली. कॅच ड्रॉप झालेली आहे. आणखीन एक झेल मैदानाच्या आतमध्ये सुटलाय. आज हत्ती चौक बच्चन बॉईज संघाचे खेळाडू डोकाला लावायचं तेल हाताला लावून आलेत, कारण वारंवार झेल इथे सुटतायत. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर चौथा झेल सुटलाय फलंदाजाचा. 50 आकड्यावरती धावफलक. 50 ऑन दी बोर्ड.
क्षेत्ररक्षण हा पाठीचा कणा असतो आणि तोच कुठेतरी कमकुवत पाहायला मिळतो या सामन्यामध्ये. 50 धावा धावफलकावरती 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. 5वं षटक प्रगतीपथावरती आहे. हर्ष आमने संधी निर्माण केली होती, मात्र मिळालेल्या संधीचं सोनं करणं म्हणजे यशाच्या दिशेने वाटचाल करणं आणि त्या संधीचं सोनं क्षेत्ररक्षकांना करता आलेलं नाहीये. धावसंख्या 50 वरती स्थिरावली आहे. फुलटॉस ऑन साइडला झेल सोडला आणि त्यानंतर दिलं प्रत्युत्तर. काउ कॉर्नर क्लिअर. बिग ब्लास्ट सिक्सर. काउ कॉर्नरला क्लिअर करणारा हा षटकार. धावसंख्या आता 56 या आकड्यावरती. 56 ऑन दी बोर्ड. 56 धावा धावफलकावरती आपण पाहतोय सध्याच्या घडीला. चुकी केली आता फुलटॉस बॉल हातायला आणि त्या फुलटॉस बॉलवरती फुलटोल अवतार तमायचेने वसूल केल्या. कमी गतीचा बॉल पाठीमागे चाललाय. यावेळेस देखील आपण पाहिलं तर एक धाव ही बॅटच्या साह्याने आले, म्हणजे बॅटची कडा घेतले. आणखीन एक झेल इथे सुटला. या मॅच मध्ये आतापर्यंत 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या पोहोचतीये 57 या आकड्यावरती. 5 षटकांचा खेळ संपलाय. 57 धावा या षटकामध्ये तब्बल खर्च झाल्यात. त्या 11 धावा अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. संधी आहे धावा रोखण्याची. कशा प्रकारे धावा रोखल्या जातील हे पाहूया. तोपर्यंत जातो डीजेच्या एका सुमधुर गाण्याकडे. चेन्नई आपण पाहतो बॉलिंग मार्क वरती षटक क्रमांक 6 मध्ये मुकेश पाहायला मिळतात. पिच बॉल पहिल्या बॉलवर फटका. लॉंग ऑफ सीमा पार. धावा मिळतात पूर्णपणे 6. ही मैदानाच्या आतमध्ये केली जाते. आपल्याला जर चांगला खेळ करायचा असेल तर तो सकारात्मक दृष्टिकोन मनामध्ये ठेवावा लागेल आणि त्याच दृष्टिकोनातून खेळ करावा लागेल. बॉलिंग करत असताना आपण पाहिलं तर चुका इथे गोलंदाजांच्या होत आहेत. स्वीप केला. फुल टॉस ऑन साइडला दिशा दिले. क्षेत्ररक्षक आहे. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण दमदार सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न झालेला दिसत नाही. फेकी जरूर केल्या. एकच धाव मिळते. नो बॉल आहे. नो प्लस 1. 2 धावा धावफलकावरती. दुष्काळात 13वा महिना इथे पाहायला मिळतोय. या 2 धावेने धावफलक 65 या आकड्यावरती. चला सायरन वाजलेला आहे, म्हणजे आता धोक्याची घंटा. प्रीहिटचा बॉल आहे. 65 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला लगावल्या गेल्या. स्ट्रायकर्स एंड वरती आता अवतार तमाशेला आपण पाहतोय. प्रीहिटचा बॉल ऑन साइडला दिशा दिले. क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. चांगलं क्षेत्ररक्षण अमित बुचडे यांचं पाहायला मिळते. एका धावेवरती समाधानी राहावं लागतंय. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 66 या आकड्यावरती. 66 ऑन द बोर्ड. 66 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 6चा खेळ चालू आहे. आतापर्यंत धावगती चांगली राखली आहे. या सामन्यामध्ये त्यांना देखील माहिती आहे जर विजय मिळवायचा आहे तर धावा बनवाव्या लागतील. रन ऑन द बोर्ड हे मॅटर करतात आणि निश्चितच तोच प्रयत्न मैदानाच्या आतपर्यंत इथे पाहायला मिळतोय. फलंदाजांचा आतापर्यंत 66 बनवल्यात. अजूनही 4 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतपर्यंत शिल्लक आहे. या चेंडूवरती दिशा पाहणं गरजेचं आहे. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल वाईटच्या स्वरूपात. हे मिळते एक्स्ट्रा धाव आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्या आता पोहोचते 67 या आकड्यावरती. धावफलक जाऊन पोहोचते 67 ऑन द बोर्ड. चुका वारंवार केल्या जात आहेत गोलंदाजांच्या माध्यमातून. या षटकामध्ये आपण पाहिलं तर मोठे फटके तितकेसे आलेले नाही आहेत, मात्र झेल सोडले. एक्स्ट्रा धावा खर्च केल्यात आणि त्यामुळे धावा या मॅच मध्ये बनवल्या गेल्यासारख्या वाटतात. आतापर्यंत चांगल्या 67 धावा या बनवल्या. 4 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतपर्यंत शिल्लक. हाफ ट्रॅकर शॉर्ट आर्म पुलचा फटका. स्क्वेअर लेग क्लिअर. सीमा पार. धावा मिळतील 6.
नोबल मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल षटकार. चला एक सूचना आली. सात कोल्ड्रिंक्स समालोचन कक्षामध्ये पाठवायचे आहेत. 7 कोल्ड्रिंक्सच्या बॉटल समालोचन कक्षामध्ये पाठवायच्या आहेत. तात्या सर, 7 कोल्ड्रिंक्सच्या बॉटल कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायच्या आहेत. चला अल्पशा कालावधीनंतर पुन्हा एकदा आपण सामन्याच्या दिशेने वळतोय. षटकाराला अर्थातच आपण पाहिलं तर तेजस सुतारच्या बॅटमधून षटकार धावसंख्या 73 या आकड्यावरती. 73 ऑन दी बोर्ड. 73 धावा फलकावरती. व पिच बॉल होता. या बॉलवरती हेलिकॉप्टर घेण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत अतिशय वेगात हा बॉल गेला. एस्टनच्या पाठीमागे आपण पाहिलं तर DPN आपण पाहतोय. चांगले विकेट किपिंग पाहायला मिळते. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत 73 धावा धावफलकावरती. नॉकआउटचा हा सामना आहे. नॉकआउटच्या सामन्यामध्ये आपण विचार केला तर बॅटिंग आतापर्यंत चांगली राहिली. गंगासाई स्पोर्ट्स संघाची ऑन साईडला बळवलं. यावेळेस देखील डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव आली. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 74 या आकड्यावरती. 74 ऑन दी बोर्ड. 74 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 6चा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर गोलंदाजी युनिट
तितकासा चांगला खेळ झालेला नाहीये. फलंदाजांचा दबदबा या मॅचमध्ये पाहायला मिळतोय आणि दुपारचं सत्र देखील आपण पाहिलं तर फलंदाजांसाठी पोषक आहे. वाऱ्याचा वेग, ती परिस्थिती देखील फलंदाजांसाठी अनुकूल आहेत आणि त्यामुळेच आपण पाहिलं तर या मॅचमध्ये देखील आतापर्यंत फलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळतोय. इथून पुढे धावा वाचवल्या जातील का असा प्रश्नचिन्ह जरूर आहे. तो प्रयत्न निश्चितच गोलंदाजांचा असेल. चला थोडासा वेग घ्यायचा आहे. टीपी सर 74 धावा धावफलकावरती, 74 ऑन दी बोर्ड. 74 या आकड्यावरती धावफलक आतापर्यंत आपण पाहिलं तर 12.69च्या सरासरीने धावफलक आपल्याला पाहायला मिळते. 101 प्रोजेक्टेड स्कोर आहे म्हणजे 100चा आकडा गाठला जाऊ शकतो. पार्टनरशिप ब्रेक करावी लागेल, ब्रेक थ्रू इथे द्यावा लागेल आणि ती जबाबदारी आता मुकेशच्या खांद्यावरती. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरचा बॉल दिशा करा पाहायला मिळाले. वाईटच्या स्वरूपात मिळते हे एक्स्ट्रा धाव आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिलं तर 75 या आकड्यावरती, 75 ऑन दी बोर्ड. 75 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा एक बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक. 6व्या षटकाचा आतापर्यंत हे षटक थोडंसं लांबणीवर लागणार आणि त्याचबरोबर थोडंसं महागडं देखील आहे. लो फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने मिड ऑफला क्लिअर करण्याचा प्रयत्न. टायमिंग तितकंसं प्रॉपर नव्हतं. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न राहिला आहे. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत आहेत. या 2 धावेने धावफलक मात्र पुढे सरसावतोय. धावसंख्या आता पोहोचती आहे 77 या आकड्यावरती. हे षटक तब्बल राहिलंय ते म्हणजे 20 धावांचं. 6 षटकांचा खेळ संपलाय. 77 या आकड्यावरती धावफलक 6 षटकांच्या अखेरीस 3 गड्याच्या मोबदल्यात. सत्याहत्तर या आकड्यावरती धावफलक. षटक क्रमांक 7 मध्ये हर्ष आमनेला आपण पाहतोय. कठीण ओव्हर हाताळण्याची जबाबदारी आहे त्याच्या खांद्यावरती आणि हे 7वं षटक स्लॉग ओव्हरचं षटक. पहिला बॉल आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा चुकी क्षेत्ररक्षणामध्ये झाले. सिंगल कंप्लीट होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली. या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे सरसावते. 79 आकड्यावरती धावफलक. या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण थोडंसं कमकुवत पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणाचा दर्जा थोडासा आपण पाहिलं तर कमकुवत राहिला या मॅच मध्ये. 79 धावा धावफलकावरती, 79 ऑन दी बोर्ड. स्ट्रायकर्स एंड वरती बॅटर आता पुन्हा एकदा उतार तमायचे पाहायला मिळत आहेत. कट करण्याचा प्रयत्न पाठीमागे चाललाय. वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव धावफलकावरती ऍड होते. वाईट +1 अशा 2 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर 81 आकड्यावरती. वारंवार खर्च झालेल्या एक्स्ट्रा धावा आणि ही चिंतेची बाब हत्ती चौक बच्चन बॉयज संघासाठी राहिली. ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न. पॉलोत्रमध्ये बॉल स्वतः स्टॉप करतील. डॉट बॉल निर्धाव चढण्याची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर या इनिंग मध्ये 7 व्हाईट बॉल हाताळले गेलेत. 7 एक्स्ट्राच्या स्वरूपाच्या धावा वाईटच्या स्वरूपाच्या खर्च झाल्यात आणि ती चिंतेची बाब राहिली. अर्थातच हत्ती चौक बच्चन बॉयज संघासाठी. मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर परिस्थितीचा वापर करून खेळ केला जातोय. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. या डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. अपील झाले पंचांकडे. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. यष्टांच्या पाठीमागे DP MS धोनी या इचलकरंजीचा पाहायला मिळालाय आणि ती चपळाई पाहायला मिळाली आहे. अपील झाले. काय निर्णय पंचांचा येतोय हे पाहावं लागेल. हजर जबाबीपणा जरूर दाखवला गेलाय. मात्र आपण पाहिलं तर फलंदाज क्रीज मध्ये आहे का. जेव्हा बेल्स रिमूव्ह झाले त्यावेळेस त्याची शहानिशा केली जाईल आणि त्यानंतर निर्णय दिला जाईल. पाय हवेमध्ये होता की लाईनच्या आतमध्ये, पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये पाय होता, त्या सर्व गोष्टीची शहानिशा केली जाईल आणि त्यानंतर निर्णय दिला जाईल. इट्स नॉट आउट. नॉट आउटचा इशारा. फलंदाज सुखरूप त्याच्या क्रीजमध्ये. डॉट बॉल निर्धाव चेंडूची होतीये.
सांगता धावसंख्या 81 आकड्यावरती आपण पाहतोय. 81 ऑन दी बोर्ड. केडीसी लाईव्ह या वाहिनीवरती ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आमचे मित्र ओमकारजी पाटील सर, त्याचबरोबर त्यांच्या साथीने त्यांची संपूर्ण टीम, संस्कार शिरसाट असतील, त्याचबरोबर मोहम्मद असतील आणि दुर्वांकूर असतील, त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेमध्ये काम करत असताना पाहायला मिळते. आमचे ऑनलाईन स्कोरर अफ्ताबजी तंबोळी सर, 2 पंच मुकेश शिकलगार सर आणि साहिल मोमीन सर हे 2 पंच. 81 धावा फलकावरती. 81 ऑन दी बोर्ड. 3 चेंडूंचा की अजूनही शिल्लक आहे. ह्या षटकामध्ये आतापर्यंत कमी धावा हर्ष आमनेने खर्च केलाय. दबाव बनवण्याचा प्रयत्न यावेळेस. प्लेड ऑन, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. यष्ट्यांचा वेध, फलंदाज माघारी परततोय. चौथा धक्का, अवतार थमायचे. बॅक टू दी पवेलियन. दरम्यान ब्रेक थ्रू ची गरज होती. पार्टनरशिप ब्रेक करण्याची गरज आणि ती पार्टनरशिप ब्रेक अर्धच कर्णधाराने केली आहे. 81 धावा धाव फलकावरती. न्यू बॅटर उमेश मैदानाच्या आतपर्यंत. फुललेंचा बॉल ऑन साइडला वळवलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत मिड ऑफ मधून. बॅकअप येत आहे. लॉंग ऑनचं सिंगल कंप्लीट झाली आहे. पुन्हा एकदा फंबल जरूर झालाय. अजूनही बॉल हातात येत नाहीये. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 82 आकड्यावरती. धावा अगदी गतीने येत होत्या, मात्र ती धावा रोखण्याची जबाबदारी हर्ष आमनेच्या खांद्यावरती होती आणि आतापर्यंत पूर्णपणे ती जबाबदारी उचलली फक्त आणि फक्त या षटकामध्ये. आतापर्यंत 5 धावा खर्च त्याने केल्यात. 82 धावा धाव फलकावरती. पुढचा बॉल. फ्लाइट डिले. याही चेंडूवरती चुकी. एक धाव कंप्लीट केली जाते बॅटच्या साह्याने. याही चेंडूवरती कॅच ड्रॉप आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या पोहोचले 83 आकड्यावरती. षटकाची होते समाप्ती. दरम्यान 7 षटकांचा खेळ इथून संपला. धावसंख्या बनवली गेले 83 धावा. 7 षटकांच्या अखेरीस एका षटकाचा काही शिल्लक आहे. शेवटचं षटक. या शेवटच्या षटकामध्ये फलंदाजाचं वर्चस्व की गोलंदाजांचा बोलबाला हे पाहूया. मात्र त्या अगोदर डीजे सागर SM ऑडिओच्या एका सुमधूर गाण्याकडे. आपल्या स्ट्राईक गोलंदाजाला बॅक करणं हीच एका चांगल्या संघाची ओळख असते. मुकेश जैन यांचं पहिलं षटक थोडंसं महागडं होतं, मात्र तरी देखील विश्वास पुन्हा एकदा दाखवला त्यांच्यावरती. पहिला बॉल ओव्हर पिच ड्राईव्ह केलाय. कव्हर्स करून बॉल पाठीमागे चाललाय. सिंगल मैदानाच्या आतपर्यंत कंप्लीट झाले आहे. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर पुढे सरसावते. धावसंख्या आता पोहोचते आहे 84 या आकड्यावरती. 84 ऑन दी बोर्ड. 84 धावा धाव फलकावरती. आतापर्यंत आपण पाहिलं तर फुललेंचा बॉल ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेने. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. फेकी जरूर झाली आहे, मात्र धावकुटी मिळणार नाही. डॉट बॉल आलाय. चौऱ्याऐंशी धावा धाव फलकावरती. 84 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल मुकेश यांचा.
स्विंग अँड मिस, डॉट बॉल आलाय. कौतुक करावं लागेल कर्णधार आणि त्याचबरोबर पूर्णपणे टीम मॅनेजमेंटचं, कारण या अगोदर षटक हाताळत असताना महागडे जरूर ठरले, मात्र त्यानंतर आत्मविश्वास दिला खेळाडूला आणि त्याच आत्मविश्वासाने गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. यशस्वी होण्याची पहिली पायरी म्हणजे आपला आत्मविश्वास आणि तोच आत्मविश्वास घेऊन आता मुकेश जैन गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 84 धाव फलक्यावरती. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या षटकामध्ये जर धावा वाचवल्या गेला तर मोमेंटम शिफ्ट होईल शेवटच्या षटकामध्ये हत्ती चौक बच्चन बॉय संघाकडे आणि तोच प्रयत्न असणार आहे. फटका फसलाय. एकच धाव पुन्हा एकदा डिक्लेअरच्या स्वरूपात या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 85 या आकड्यावरती. 85 ऑन दी बोर्ड. 85 धाव फलकावरती आहेत. वारंवार चांगली गोलंदाजी मुकेश जैन यांची पाहायला मिळते. सुरुवात कशी झाली आहे, सुरुवात जरी कठीण असली तरी शेवट गोड करण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे आणि तोच शेवट गोड करण्याचा प्रयत्न मुकेश जैन यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवात किती लहान आहे हे महत्वाचं नाहीये, ध्येय किती मोठं हे महत्वाचं असतं आणि निश्चितच एकच ध्येय धावा रोखण्याचं आणि सेमीफायनल मध्ये जाण्याचं आणि त्याच ध्येयाने पाठलाग करत असताना पाहायला मिळतात. याही वेळेस पुन्हा एकदा संपर्क नव्हता. बॅट आणि बॉलचा सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाले. फंबल झाले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 2 धावा पुन्हा एकदा खर्च झाल्यात. आज क्षेत्ररक्षक तितकासा चांगला खेळ करताना दिसत नाही. 2 धावेने धावफलक मात्र पुढे सरसावत आहे. धावसंख्या 87 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 87 ऑन द बोर्ड. 87 धावा धावफलकावरती आतापर्यंत आहेत. शेवटच्या बॉलवरती फटका 6 धावेंसाठी आणि त्याचबरोबर या स्पर्धेतलं आणखीन एक अर्धशतक तेजस सुतारच्या पाठवरून 9+6 7 धावा. अभी तो मैंने चलना सीखा है, दौड़ने का तूफान अभी बाकी है, छोटा सा है पहला कदम, जीत का पूरा मैदान अभी बाकी है. या स्पर्धेतलं आणखीन एक अर्धशतक तेजस सुतारच्या पाठवरून. चला पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. चौऱ्याण्णव धावा फलकावरती. 94 स्कोरबोर्ड वरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. 100चा आकडा गाठला जाईल का? तर शेवटचा बॉल फ्री हिटचा आहे. उघडा डोळे पाहणे. शेवटचा बॉल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल ऑप्शनच्या बाहेरचा जाऊ दिलं या बॉलला. शेवटच्या बॉलवरती धाव मिळत नाही. डॉट बॉल आलाय. शेवटच्या बॉलवरती निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. पहिलं षटक जरूर 20 धावांचं होतं, मात्र त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न मुकेश जैन यांचा राहिलाय. वेळ प्रत्येकाची येते. ज्या सूर्याचा तिरस्कार उन्हाळ्यात केला जातो त्याच सूर्याची वाट हिवाळ्यात पाहिली जाते आणि म्हणूनच म्हटलं जातं वेळ प्रत्येकाची येते आणि आता वेळ बदलली आहे. मुकेश यांनी शेवटच्या षटकामध्ये मोमेंटम शिफ्ट करण्याचा प्रयत्न. 8 षटकांचा खेळ संपलाय. 94 धावा बनवायच्या आहेत 48 मध्ये. 95 हत्ती चौक बच्चन बॉय संघाला. बोले
दरम्यान ही भव्य दिव्य स्पर्धा पाहतोय. इचलकरंजी प्रीमियर लीग 2026 आमदार चषकाचं हे 4थं पर्व. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आदरणीय सन्माननीय आमदार राहुलजी आबाडे सर आणि त्याचबरोबर त्यांच्या साथीने डॉक्टर आरिस खान नोबल हॉस्पिटल, भाऊसाहेब रुपनर फॅप्टेक मल्टीस्टेट यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि त्याचबरोबर या स्पर्धेसाठी आणखीन विशेष सहकार्य अर्थातच इचलकरंजी नगरीचे उपमहापौर आदरणीय सन्मान्य अनिलजी डाळे सर आणि त्याचबरोबर आशिष खंडेलवाल सर, नितेश पवार सर, सुरेखा अजित मामा जाधव. त्याचबरोबर आपण जी स्पर्धा पाहतोय KDC लाईव्ह या वाहिनीवरती, यासाठी यूट्यूब स्पॉन्सरशिप पुरस्कृत केले. जितू चोप्रा युनिव्हर्सल ग्रुप ऑफ टेक्सटाईल यांच्याकडून यूट्यूबसाठी स्पॉन्सरशिप आले. त्याचबरोबर MK यान्स, चौगलजी वडेरा सर, मुकेशजी वडेरा सर आणि कपिलजी वडेरा सर यांच्याकडून देखील सहकार्य मोलाचं राहिले. त्याचबरोबर महालक्ष्मी हाऊस, अंकित गौतम वडेरा सर, त्याचबरोबर तिरुपती कोटेक्स, राजेंद्र तोतला, विष्णू तोतला सर, त्याचबरोबर महावीर टेक्सटाईल कॉर्पोरेशन, रवी छाजेर, जसरा छाजेर सर, त्याचबरोबर धनराज पारिक. या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर स्ट्रॅटेजिक टाइमआउटच्या कालावधीमध्ये जे ड्रिंक्स पोचवले जातात ते पुरस्कृत केले धनराज पारिक सर. आणि त्याचबरोबर या स्पर्धेसाठी जे लाईट सिस्टीम आणि त्यासाठीचं लागणारं डिझेल सहकार्य केलं अभिलाष राठी सर आणि अमित खंडेलवार सर. आणि त्याचबरोबर राजू पारिक सर असतील, रवी जोशी सर, राहुल जगताप सर, ओमकार साळी, अरिफ अन्सारी, रवी मालपाणी यांचं देखील सहकार्य महत्त्वाचं राहिले. त्याचबरोबर सुशांत कलगाते सर. या प्रत्येक मॅचच्या मॅन ऑफ द मॅचसाठी टी-शर्ट पुरस्कृत केले. संदीप पाटील, तिची प्रिंट यांच्याकडून प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅचसाठी टी-शर्ट पुरस्कृत केले. त्याचबरोबर अमर पांढरे सर, भरत किचन यांच्याकडून देखील सहकार्य. आणि त्याचबरोबर प्रत्येक चला सलामीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. येस, त्याचबरोबर आपण पाहिलं तर प्रत्येक मॅचसाठी मूवी तिकीट आहे, 2 मूवी तिकीट मॅन ऑफ द मॅचसाठी ते पुरस्कृत केले. तसंच राधाकृष्ण सिनेमा, राजवर्धन घोरपडे सर यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आले. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅचसाठी ज्युसर पुरस्कृत केलाय नासिर शिरगावे सर आणि राजू अंबी सर. नितीन इन्व्हेस्टमेंट हब नितीन अग्रवाल सर यांच्याकडून देखील विशेष सहकार्य. त्याचबरोबर राहुलजी कामकर सर, विनोद स्वामी सर, नासिर शिरगावे, रितेश बांगड, पवन दायमा यांच्याकडून देखील अगदी मोलाचं सहकार्य पाहायला मिळालं. त्याचबरोबर जयश्री टेक्सटाईल्स, कोइंबतूर, कॉटन अँड यान ट्रेडर्स, व्ही नटराजन, पवन दायमा, शंकर एन, अमितजी तोष्णेवाल, गौरव सोनी, ओम अग्रवाल यांचे देखील मोलाचं सहकार्य या स्पर्धेच्या माध्यमातून राहिलं. आणि त्यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा, ही भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चला, त्याचबरोबर आपण पाहिलं तर या सामन्यामध्ये एकही बॉल हरवलेला नाहीये आणि त्याची महत्त्वाची जी जबाबदारी आहे बॉलची ती आमचे आनंद सर यांनी उचललेली आहे. कौतुक त्यांचं देखील करावं लागेल. जितके बॉल बाहेर गेलेत, तितके बॉल आणण्याची जबाबदारी आनंदा सर यांनी घेतलेली आहे.
चला सलामीची जोडी आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला याच इचलकरंजी परिसराचं भविष्य अर्थातच इचलकरंजीचा अपकमिंग सुपरस्टार हर्ष आमने बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल होत असताना पाहायला मिळतो आणि त्याच्या साथीने आदित्य जाधवला आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत. ही सलामीची आघाडीची विस्फोटक जोडी मैदानाच्या आतपर्यंत दाखल झाले. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज किरण चव्हाणच्या हातामध्ये दिल्या जात्या पहिल्या षटकाची जबाबदारी. 48 बॉल आणि जिथे बनवायच्या 95 धावा. हर्ष आमने संघाचा कर्णधार, संघाचा पाठीचा कणा, संकटमोचक म्हणून बघितलं जातं आणि आता त्याच्या खांद्यावरती पूर्णपणे संघाची जबाबदारी आहे. चला सामन्याला सुरुवात. 48 बॉल 95 ची आवश्यकता आहे. स्ट्रायकर्स एंड वरती बॅटर हर्ष आमनेला आपण पाहतोय. मिस्टर सेन्सिबल बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत, मिस्टर क्लासिकल बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत आपण पाहतोय. 48 मध्ये 95 बनवायचे. नॉन स्ट्रायकर्स एंड वरती आदित्य जाधव, दोन युवा खेळाडू आहेत. सामन्याला सुरुवात होते. स्ट्रायकर सेन वरती हर्ष, गोलंदाजी मार्क वरती किरणचा पहिला बॉल. पहिला बॉल बागफुटला गेले, पंच केला. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत पहिल्या बॉल वरती होत असताना पाहायला मिळते. 47 चेंडू 95 ची आवश्यकता. 95 धावा बनवायच्या आहेत. मोठा रन चेस आहे आणि त्यासाठी कामगिरी देखील तशा प्रकारची करणं ही गरजेचं आहे. 47 मध्ये 95. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा यावेळेस संपर्क नाही आहे. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत होत असताना पाहायला मिळते. 43 बॉल 95 ची आवश्यकता. इथून पुढे या सामन्यामध्ये असणार आहे जबाबदारी आहे. पूर्णपणे आपण पाहिलं तर जबाबदारी खांद्यावरती हर्ष आमनेची आहे आणि त्या जबाबदारीचं ओझं उचलून बॅटिंग करायचे आणि त्यासाठी तशा ताकदीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये होणं गरजेचं आहे. आपल्याकडे जो अनुभव आहे लेदर बॉल क्रिकेटचा, तो अनुभव इथे देखील दाखवावा लागेल. 46 चेंडू 95 ची आवश्यकता. स्ट्रायकर्स एंड वरती हर्ष आमने. 95 धावांचा मोठा रन चेस आहे. मात्र हत्ती चौक बच्चन बॉयज संघाचा विचार केला तर मोठी बॅटिंग लाईनअप या संघाची आहे. आतापर्यंत 2 सामने हे रन चेस करत असताना जिंकलेले आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे रन चेस करण्याची क्षमता देखील आहे. वबिश बॉल डाऊन दी ग्राउंड समोर 6 धाव्यांसाठी हर्ष आमनेच्या बॅटवरून आलाय मोठा धमाका. नोबल मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल षटकार. याही वेळेस ओव्हर पिच होता. यावेळेस ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न.
डॉट बॉल येतोय. बॉलची पिचिंग अगदी त्याच टप्प्यावरती होती ज्या अगोदर षटकार ठोकला. त्याच टप्प्यावरती बॉलची पिचिंग पुन्हा एकदा जरूर झाली होती. मात्र यावेळेस लेग साईडच्या दिशेने घेण्याचा प्रयत्न हर्ष आमनेचा राहिलाय. शॉर्ट सिलेक्शन देखील तितकंच महत्वाचं आहे. डॉट बॉल येतोय. निर्धाव चोटीची सांगता झाले 6 या आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय. षटक क्रमांक 1 चा खेळ चालू आहे. पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतवर आहे. हा ट्रॅकर स्क्वेअर कट हवेमध्ये खेळलाय. डीप पॉइंट सीमा पार. फॅप्टेक मल्टीस्टेट ब्रँडेड चौकार. पुढचा होणारा सामना ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स विरुद्ध आयुब समीर स्पोर्ट्स. ज्योतिर्लिंगचे कर्णधार जुगनू डब्बेदार या ठिकाणी उपस्थित आहेत. आयुब समीर स्पोर्ट्सचे आकाश चव्हाण यांना मी टॉस करण्यासाठी निमंत्रित करतोय. चौकार आलाय. धावसंख्या डबल डिजिट मध्ये 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. याही वेळेस ओव्हरपिच बॉल एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र यावेळेस निवडले. सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला. परतले दुसऱ्या धावेसाठी. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जात आहेत. सुरुवात जशी पहिल्या इनिंग मध्ये गंगासाई स्पोर्ट्स संघाने केली होती तशी सुरुवात हत्ती चौक बच्चन बॉईज संघाची पाहायला मिळते. पहिल्या इनिंग मध्ये 12 होत्या. दुसऱ्या इनिंग मध्ये देखील 12 पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 12 या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर गंगासाई स्पोर्ट्स संघाच्या 13 होत्या आणि आता हत्ती चौक संघाच्या 12 आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हरपिच बॉल एक्स्ट्रा कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न. स्लाइस झाला बॉल आणि एका हातामध्ये हा झेल टिपला. मॅजिकल कॅच. विकेट आले. पहिला धक्का शून्याचा चष्मा घालून गोल्डन डकच्या स्वरूपात आदित्य जाधव बॅक टू द डगआउट. न्यू बॉर्डर मैदानाच्या आतपरे हत्ती चौक बच्चन बॉईज संघाचा विस्फोटक हार्ड हिट फलंदाज अर्थातच पवन टेके बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपरे दाखल होत असताना पाहायला मिळतोय. ज्या खेळाडूने 2 सामन्यामध्ये आपल्या खेळाचा दर्जा दाखवला, आपल्या खेळाचा क्लास दाखवला, तो खेळाडू आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपरे दाखल झाला. आतापर्यंत 12 बनवल्या आहेत. इथून पुढे आवश्यकता 41 मध्ये 83 धावांची असणार आहे आणि ती जबाबदारी उचलण्यासाठी पवन टेके बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपरे सज्ज. हा ट्रॅकर बॉल हुक करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा आणि मिळालाय स्लिपच्या क्षेत्ररक्षकाचा सहारा. विकेट नंबर 2. बॅक टू बॅकच्या विकेट. पवन टेके बॅक टू दी पवेलियन.
न्यू बॅटर नवीन मैदानाच्या आतपरे फलंदाज प्रतीक दाखल होत असताना पाहायला मिळतात. लेफ्टी बॅटर आहे आणि आता लेफ्टी बॅटर मैदानाच्या आतपरे दाखल होत असताना पाहायला मिळतोय. या अगोदरच्या सामन्यामध्ये हत्ती चौक बच्चन बॉईज संघाच्या तिसऱ्या सामन्यामध्ये या खेळाडूने आपल्या बॅटिंगचा दर्जा दाखवला होता. मात्र या सामन्यामध्ये गरज आहे, कारण 12 या आकड्यावरती 2 फलंदाज बाद झालेत. 12 वाजवण्याचा प्रयत्न गोलंदाजांचा इथे पाहायला मिळाले. निहाल यांच्या खात्यामध्ये बॅक टू बॅकच्या 2 विकेट. 40 चेंडू 83 ची आवश्यकता आहे. 40 मध्ये 83 बनवायचे आहेत. व पिच बॉल बॅटची कडा घेतले. क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत धाव कोणती मिळत नाही. या डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. निहाल जाधवचं हे षटक आपण पाहिलं तर आतापर्यंत यशस्वी राहिलंय. कोणती धाव खर्च न करता 2 विकेट या षटकामध्ये मिळवल्यात. 12 धावा धाव फलकावरती. 12 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल उलटास आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न मिड विकेटला. क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतपरे. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपरे झाली आहे. व पिच बॉल स्टँड अँड डिलिव्हर. लॉंग ऑफ सीमा पार. धावा मिळत आहेत 6. प्रतीक्षा बाट पडून आलाय. हवाई हल्ला. युजिट सिक्सर. प्रतीक डोईपडे रंगात येत असताना पाहायला मिळतोय. 18 धावा धाव फलकावरती. 37 मध्ये 77 ची आवश्यकता. अशा प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये हा करावाच लागेल. सदतीस चेंडू 77 ची आवश्यकता. एका बॉलचा खेळ या षटकाचा. पॉवर प्लेच्या अखेरच्या षटकाचा एक बॉल मैदानाच्या आतमध्ये अजूनही शिल्लक आहे. आतापर्यंत चांगली बॅटिंग. 2 विकेट जरूर गमावल्यात. मात्र धावगती राखले. फटका फसला. एक्स्ट्रा कवचला. क्षेत्ररक्षक पोहोचले तोपर्यंत बॉल थोडासा दूर राहिला. एक धाव इथे पडून पूर्ण केली जाते. षटकाची झाले समाप्ती. षटक क्रमांक 2 ची होते सांगता. धावसंख्या पोहोचतीये 19 या आकड्यावरती. 2 षटकांच्या अखेरीस इथून पुढे बनवायच्या आहेत. 36 चेंडू 76 धावा. जाऊया डीजे SM ऑडिओच्या एका सुमधुर गाण्याकडे. वेग घ्यायचा. पहिल्या 2 षटकांच्या अखेरीस धाव फलक्यावरती लगावल्या गेल्या आहेत. 19 धावा. बॉलिंग मार्क वरती केला जातोय. फेरबदल षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजीमध्ये फेरबदल आपल्याला पाहायला मिळतोय. रोहन आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक 3 मध्ये रोहन यांना आपण पाहतोय. स्ट्रायकर सेन वरती प्रतीक डोईफोडे. व पिच बॉल पुन्हा एकदा मनगडाच्या सहाय्याने फटका. यावेळेस धावा 2 मिळत आहेत फक्त आणि फक्त. मात्र स्ट्रोक चांगला होता. या 2 धावेने धावफलक आपण पाहिलं तर 21 या आकड्यावरती. 35 बॉल 74 ची आवश्यकता आहे. एक धाव महत्वाची आहे हत्ती चौक बच्चन बॉईज संघासाठी. आणि त्या एका धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतपरे सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. 35 चेंडू 74 ची आवश्यकता आहे. स्ट्रायकर्स एन वरती प्रतीक डोईफोडे लेफ्टी बॅटर आहे.
विश्वास त्याच्यावरती दाखवला या मॅच मध्ये आणि आतापर्यंत चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळतोय. कमी गतीचा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळलाय. याही वेळेस आपण पाहिलं तर 2 धावा डिक्लेअरच्या स्वरूपात. या 2 धावेने धावफलक 23 या आकड्यावरती आता पोहोचतोय. 23 ऑन दी बोर्ड. वारंवार उपी चेंडू हाताळण्याचा प्रयत्न इथे केला जातोय आणि आतापर्यंत पहिल्या 2 बॉलवरती 4 धावा इथे खर्च केल्यात. रोहन पाटीलला आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला प्रतीक डोईफोडे आतापर्यंत चांगली बॅटिंग 6 मध्ये 11 त्याच्या बॅटमधून आलाय. चांगली सुरुवात त्याला मिळाली. फाईन स्टार्ट मिळालाय. चेंज ऑफ पेस लॉंग ऑफ क्लिअर करण्याचा प्रयत्न. फटकाला जवाब. इनसाइड आउटचा स्ट्रोक 4 धाव्यांसाठी. फॅप्टेक मल्टीस्टेट चौकार. सत्तावीस या आकड्यावरती धावसंख्या 33 मध्ये 68 ची आवश्यकता आहे. धावांची गती वाढवण्यासाठी प्रतीक डोईफोडेला पाठवलं होतं आणि ती जबाबदारी त्याने उचलली. आतापर्यंत चांगली बॅटिंग चांगला स्ट्रोक प्ले मैदानाच्या आतमध्ये प्रतीक डोईफोडेचा पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये देखील आता बदलाव केला जातोय. फील्ड ओपन आहे तरी देखील चांगला वापर फील्ड प्लेसमेंटचा केला जातोय. युष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. क्लीन बोल्ड परतीचा प्रवास करावा लागेल. प्रतीक डोईफोडेची विस्फोटक खेळी संपले. हा कॅमिओ छोटासा मात्र महत्वाचा संपुष्टात आलाय. तिसरा धक्का इथे बसतोय 27 या आकड्यावरती. यस आता प्रेक्षकांना ज्या खेळाडूची प्रतीक्षा होती तो खेळाडू बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये जिम्नॅशियमचा MS धोनी बिग बॉस फेम धनंजय पवार बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. 27 या आकड्यावरती तिसरी विकेट. तिसरा धक्का बसला आणि आता बॅटिंगसाठी जिम्नॅशियम मैदानाचा MS धोनी म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो खेळाडू धनंजय पवार बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 27 धावा फलकावरती आहेत. 32 चेंडू 68 ची आवश्यकता आहे. 32 मध्ये 68 बनवायचे आहेत. रोहन पाटीलचं कमबॅक राहिलंय. पहिल्या 4 बॉलवरती 8 धावा खर्च जरूर झाल्या होत्या मात्र त्यानंतर विकेट मिळवण्यामध्ये देखील यशस्वी राहिलेत. व पहिला बॉल फ्लिक ऑफ द रिस्ट. मनगडाचा वापर. टायमिंग प्रॉपर. बॉल करतो हवाई सफर. धनंजय पवारच्या बॅटवरून षटकार. थर्टी 33 ऑन दी बोर्ड. 33 धावा धाव फलकावरती. 31 मध्ये 62 बनवायच्यात. डीपीच्या बॅटमधून षटकार आला. आतापर्यंत धावगती चांगली राखली. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल जाऊ दिला. या बॉलला डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. षटकाची समाप्ती झाली दरम्यान 3 षटकांचा खेळ संपलाय. 11च्या सरासरीने बनवल्या 33 धावा. इथून पुढे 12.4च्या सरासरीने 30 चेंडू मध्ये बनवायचे आहेत. 62 धावा. वरती दाखवत असताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 मध्ये किरण चव्हाण यांना आपण पाहतोय. पहिल्या 3 षटकांच्या अखेरीस 33 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. नेल्सन स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. 30 मध्ये 62 ची आवश्यकता आहे.
स्ट्रायकर्स एन वरती आता हर्ष सामने मिस्टर क्लासिकल आपल्याला स्ट्रायकर्स एन वरती पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग केली आहे मैदानाच्या आतमध्ये हर्ष सामनेने आतापर्यंत 6 बॉलमध्ये 12 धावा त्याच्या बॅटमधून आल्या आहेत. आता या दोन खेळाडूंच्या कांद्यावरती जबाबदारी आहे. मिडल ओव्हर्स आहेत आता मात्र आपण पाहिलं तर त्यामधल्या काही षटकांमध्ये ती धावगती चांगली राखावी लागेल. त्याचबरोबर विकेट जितक्या कमी गमवता येतील तितक्या कमी गमवण्याचा प्रयत्न असेल. मात्र दुसऱ्या बाजूला डॉट बॉल पर्सेंटेज वाढवण्याचा प्रयत्न गोलंदाजांचा. पहिला बॉल आडवा पाठचा केलाय. हा कडवा प्रहार आसमानी टोला हर्ष आमनेच्या बॅटवरून नोबल हॉस्पिटल षटकार. चला मॅच बॉल आलेला आहे. एकोणचाळीस धावा फलकावरती 29 मध्ये 56ची आवश्यकता आहे. मिस्टर क्लासिकल का म्हटलं जातं त्याचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये हर्ष आमनेने दिलंय. एकोणचाळीस धावा फलकावरती 29 मध्ये 56ची आवश्यकता आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर 7 मध्ये 18 हर्ष सामन्याच्या बॅटमधून कॅमिओज आलेत. आपण पाहिलं तर पवन टेके आणि आदित्य जाधव वगळता कॅमिओज आले आहेत. बॅटरच्या माध्यमातून प्रयत्न राहिलाय वेगाने धावा बनवण्याचा आणि त्याच प्रयत्नामध्ये विकेट देखील गमावल्यात. ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न यावेळेस आपण पाहिलं तर बॅट आणि बॉलचा यावेळेस तितकासा चांगला संपर्क नव्हता. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू सॉरी एक धाव येते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिलं तर पुढे सरसावते. 40 या आकड्यावरती धावसंख्या. 28 मध्ये 55ची आवश्यकता. टाईट सिच्युएशन मध्ये फाईट दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये करतायत. 40 धावा धाव फलकावरती 28 मध्ये 55ची आवश्यकता आहे. रिक्वायर्ड रन रेट आता कमी आलाय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव फलकावरती ऍड होते. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने 41 आकड्यावरती धावफलक. सामना रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ या सामन्यामध्ये अजूनही जिवंत आहेत कारण दोन्ही संघांना या सामन्याचं महत्त्व माहिती आहे. या सामन्यामध्ये विजय म्हणजे या स्पर्धेची इचलकरंजी प्रीमियर लीगच्या स्पर्धेची सेमीफायनल खेळताना पाहायला मिळतील. वेगात टाकलाय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल जाऊ दिलाय. पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. या ओव्हरच्या समाप्तीनंतर टॉस केला जाणार आहे. या टॉससाठी मी चंदूर ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत सदस्य सुधीर पुजारी आणि सावकार मंडपचे मालक सावकर या ठिकाणी उपस्थित दोघांना विनंती करते की टॉस त्यांच्या हस्ते करायचा आहे. वेगात टाकलाय. हाई बॉल स्विंग अँड मिस डॉट बॉल. आणखीन एका निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपरे. वारंवारचे येणारे डॉट बॉल हे दबाव बनवू शकतात आणि आता तोच दबाव फलंदाजांवरती बनवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. 26 मध्ये 54ची आवश्यकता आहे. 2 बॉलचा या षटकाचा बाकी आहे. यानंतर स्ट्रॅटेजिक टाइम आउटचा देखील वेळ असेल. आडवा बॅटने यावेळेस मिडॉनच्या दिशेने फटका केला. क्षेत्ररक्षक आहे जरूर. सिंगलचा कॉल दिलाय स्ट्रायकर्स इन वरून आणि वेगाने ही सिंगल देखील कंप्लीट केली जाते. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. धावफलक आता पोहोचते ती म्हणजे 42 या आकड्यावरती. 42 ऑन दी बोर्ड. 25 बॉल 53ची आवश्यकता आहे. सामना रंगतदार होणार या चंका नाहीये कारण दोन्ही संघांकडे क्षमता आहे. एका बाजूला गंगा साई स्पोर्ट संघाचं बॉलिंग युनिट तर दुसऱ्या बाजूला बच्चन बॉईज संघाचं बॅटिंग लाईनअप आणि याच दोघांमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते. 25 मध्ये 53 धावा. हे द्वंद्व पाहण्यासारखं होणार आहे. बॅट आणि बॉल मधलं हे द्वंद्व कोणता संघ जिंकणार कोणता संघ सेमीफायनलिस्टचा संघ ठरणार. ज्योतिर्लिंगचे कर्णधार जुगनू डपेदार टॉस साठी यायचा आहे. ज्योतिर्लिंग संघाचे कर्णधार जुगनू डपेदार. बेचाळीस धावा धाव फलकावरती. शेवटचा बॉल या चौथ्या षटकाचा. हाफ ट्रॅकर अवे फ्रॉम द बॉडी. फटका पॉइंटच्या दिशेने खेळलाय. धावा किती मिळत आहेत पाहावं लागेल या बॉल वरती. धावा किती मिळत आहेत. 1 2 3 4 1 2 का 4 धावा किती मिळत आहेत.
ज्योतिर्लिंग स्पोर्ट्सचे जुगनू डपेदार कर्णधार जुगनू डपेदार कृपया त्यांना विनंती आहे टॉस 4 धावा धाव फलकावरती या चौकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचतीये 46 या आकड्यावरती 4 षटकांचा खेळ संपलाय म्हणजे आता वेळ झाली आहे युनिव्हर्सल टेक्सटाईल स्ट्रॅटेजिक टाइम आउटची आवश्यकता 24 मध्ये 49 धावांची. जुगनू स्पोर्ट्सचे जुगनू डपेदार कर्णधार जुगनू डपेदार या टॉसचे मान्यवर आहेत चंदूर ग्रामपंचायतचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुधीर पुजारी, माजी ग्रामपंचायत सदस्य सुधीर पुजारी, त्याचबरोबर सावकार मंडपचे मालक सचिन सावकर या दोघांच्या हस्ते इथं टॉस होतोय. इथे आकाश चव्हाण आणि जुगनू डपेदार बॉल हे दोन 49 कर्णधार या ठिकाणी कोण मागणार टॉस. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्सने टॉस जिंकलेला आहे. 2 ओव्हर संपूपर्यंत आपला डिसिजन द्यायला चालते. युनिव्हर्सल टेक्सटाईल स्ट्रॅटेजिक टाइम आउटचा वेळ झालाय समाप्त. 4 षटकांच्या अखेरीस 46 या आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती या सामन्याचा आतापर्यंतचा यशस्वी गोलंदाज निहाल जाधवला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. 24 चेंडू आणि या 24 चेंडूमध्ये बनवायच्या 49 धावा. जवळपास अर्धा पल्ला या 4 षटकांमध्ये गाठलाय. अजूनही अर्धा पल्ला गाठायचा आणि त्यासाठी जबाबदारी आता डीपी आणि हर्ष सामन्याच्या खांद्यावरती असणार आहे. हाफ ट्रॅकर बाउन्सर सरप्राईज करण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा. याचा आपल्याकडे जो बाउन्सरचा उपाय आहे, बाउन्सरचा जो आपण वापर करू शकता तो आता करू शकणार नाही. या व्हाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धावसंख्या पोहोचते 47 आकड्यावरती. 47 ऑन दी बोर्ड. 47 धावा धावफलकावरती. चांगला बॉल पाहायला मिळाला. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, कभी इधर कभी उधर. आणखीन एक एक्स्ट्रा धाव धावफलकावरती. 48 या आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय. 48 ऑन दी बोर्ड. चला पॉइंटच्या दिशेने जे प्रेक्षक वर्ग उभे आहेत मैदानाच्या आतमध्ये, आपण बाउंड्री लाईनच्या बाहेरून हा सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. प्रेक्षक वर्ग सहकार्य करायचंय. वेगात टाकलाय हा बॉल. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल आलाय. अगदी आल्या पहिल्या बॉलवरती धनंजय पवार यांच्या बॅटमधून षटकार आला होता, मात्र त्यानंतर आता धनंजय पवार थोडीशी शांत पाहायला मिळतात. 48 धावा धावफलकावरती. 23 बॉल 47 ची गरज. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल जाऊ दिलाय बॉलला. यावेळेस आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय मैदानाच्या आतपर्यंत. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 22 चेंडू 47 आवश्यकता. जे प्रेक्षक वर्ग आतमध्ये थांबलेत सर, आपल्याला विनंती, आपण आपल्यासाठी गॅलरी आहे, त्या गॅलरीत बसून आनंद घ्यायचा आहे. यावेळेस खूपच बाहेरचा बॉल. पुन्हा एकदा एक्स्ट्रा धाव खर्च केली जाते.
फलंदाजाच्या रीच पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये वारंवार एक्स्ट्रा धावा इथे खर्च केल्या जात आहेत. 49 धावा. जरा झाडाखाली कट्ट्यावर बसलेलं बाहेर जायचं आहे प्लीज. यावेळेस नो बॉलचा इशारा. आता संधी फलंदाजाकडे असणार आहे. आपल्याला मर्यादित षटकांमध्ये झाडाखाली बसलेले प्रेक्षक आहेत, कृपया तिथनं क्रुशियल मॅच चालू आहे. थँक्यू. आणि कोण बसलाय तिथं? आपल्याला मर्यादित षटकामध्ये एका बाउन्सरचा वापर आपण करू शकताय, मात्र इथे केलाय दुसऱ्या बाउन्सरचा वापर आणि त्यामुळेच पंचांनी केलंय दंडित नोच्या स्वरूपात. एक्स्ट्रा धाव धावसंख्या अखेर 50 या आकड्यावरती. आता फ्री हिटचा बॉल संधी फलंदाजाकडे. 22 मध्ये 45 धावांची आवश्यकता असणार आहे. निहाल जाधवने पहिलं षटक चांगल्या प्रकारे हाताळलं होतं, मात्र दुसऱ्या षटकामध्ये थोड्याशा एक्स्ट्रा धावा खर्च झाल्यात. अजूनही बॅटच्या साह्याने या षटकामध्ये धावा आलेल्या नाही आहेत, मात्र आपण पाहिलं तर एक्स्ट्रा धावा खर्च झाल्यात. कमी गतीचा बॉल, चेंज ऑफ पेस, व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव पुन्हा एकदा धाव फलकावरती. एक्कावन्न धावा धाव फलकावरती. 22 बॉल 44 आवश्यकता. फ्री हिट कंटिन्यू आहे. अजूनही फ्री हिटची संधी आहे. एक्कावन्न धावा धाव फलकावरती. 22 मध्ये 44 ची गरज. पुढचा बॉल फ्री हिटचा. फ्री हिटचा बॉल सरळ बॅटने. तुमचा खेळ असेल वरचा तर होते तुमच्या नावाची चर्चा. चर्चा मैदानाच्या आतपरे डीपीच्या नावाची. षटकार बाउंड्री लाईनच्या बाहेर. झेल पकडलाय का? पकडला असेल तर SRS लॅब यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज आपल्यासाठी देखील आहे. प्रेक्षक वर्ग, बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल पकडणाऱ्या प्रेक्षकाला SRS लॅब यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज आहे. 57 धावा धाव फलकावरती. फ्री हिटच्या बॉलवरती डीपीचा क्लास. मैदानाच्या आतमध्ये 21 मध्ये 38 धावांची आवश्यकता आहे. आडवा बाटने फटका फसलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होताना दिसत नाहीये. एका धावेवरती थांबावं लागतंय. जो निहाल जाधव आतापर्यंत इकॉनॉमिकल होता, तो निहाल जाधव आता महागडा ठरत असताना पाहायला मिळतोय. 20 मध्ये 37 ची आवश्यकता आहे. त्याचबरोबर या स्पर्धेचा आवाज, या स्पर्धेचे मुख्य समालोचक प्रकाशी पारगावकर सर यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. 58 धावा धाव फलकावरती. 20 मध्ये 37 बनवायचे आहेत. एका षटकाराने सामन्याचं समीकरण बदललंय. डाऊन द लेग स्टंपच्या बाहेरचा. दिशा खराब. व्हाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव. या एक्स्ट्रा धावेने मिळत आहेत 1 धाव आणि धावसंख्या आता पोहोचते 59 या आकड्यावरती. 20 बॉल 36 ची आवश्यकता आहे. या षटकामध्ये आपण पाहिलं तर बॅटच्या सहाय्याने फक्त 7 धावा आल्यात. त्या व्यतिरिक्त ज्या धावा आल्यात त्या एक्स्ट्राच्या स्वरूपात आल्यात. 59 या आकड्यावरती धावफलक. सरबाटने पुश केलाय. मिडॉनला क्षेत्ररक्षक अगदी वेगाने आलेत, मात्र एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय जरूर, मात्र थांबवलं गेलंय. चांगला निर्णय नॉन स्ट्रायकर्स एंड वरून हर्ष सामन्याचा पाहायला मिळतोय. नकारलंय धाव घेण्यापासून. एका धावेवरती समाधानी. दरम्यान आपण पाहिलं तर धावसंख्या 60 या आकड्यावरती पोहोचते. 19 चेंडू 35 ची आवश्यकता आहे. कोणता संघ जिंकणार हे द्वंद्व, कोणता संघ जिंकणार हे बॅटल, हे पाहावं लागेल. 19 बॉल 35 ची आवश्यकता. स्ट्रायकर्स एंड वरती डीपी. ऑन साइडला टर्न केलं जाते. दरम्यान सिंगल मैदानाच्या आतपरी कंप्लीट झाल्या. एका धावेवरती थांबवलं जाते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 61 या आकड्यावरती. षटक क्रमांक 5 ची होते सांगता. 61 धावा धाव फलकावरती. या षटकामध्ये आल्यात तब्बल 15 धावा. गेम चेंजिंग ओव्हर. इथून पुढे 18 मध्ये आवश्यकता असणार आहे 34 धावांची. जाऊया डीजे मास्टरच्या गाण्याकडे.
उमेश आलेत गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल वाईड आलाय आणि त्याचबरोबर पंचांचा इशारा 1 फॉर दी ओव्हरचा देखील आलाय. 1 बाउन्सचा इशारा म्हणजेच काय आता पुन्हा एकदा बाउन्सरचा वापर करू शकणार नाही. 62 धावा धाव फलकावरती. 18 बॉल 33 ची आवश्यकता आहे. हा प्रकार आडवा बॅटने फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत, एफर्ट्स पडतायत कमी. मी ते 6 धावांची हमी. डीपीच्या बॅटवरून षटकार. अडुसष्ट धावा धाव फलकावरती. हा प्रकार आडवा बॅटने पुन्हा एकदा पॅरलल. हकीकत है ये ख्वाब नहीं. धनंजय पवार तुम्हारा जवाब नहीं. लाजवाब बॅटिंग. बॅक टू बॅकचा दुसरा षटकार. सोळा बॉल 21 धावा अजूनही बनवायच्या आहेत. कोणत्याही परिस्थितीला तोंड देता आलं पाहिजे, कारण परिस्थितीच्या छाताडावरती पाय ठेवून जो उभा राहतो तोच खरा विजेता ठरतो. आणि या मॅच मध्ये जर विजेता ठरायचा आहे तर परिस्थितीवरती मात करावी लागेल आणि आता त्यासाठी प्रयत्न सुरू झाले. 16 बॉल 21 ची आवश्यकता आहे. डीपी स्ट्रायकर सेंड वरती. फुलटॉस सरे बॅटने एक्स्ट्रा कव्हर्सला इनसाइड आउटचा स्ट्रोक पाहायला मिळाला. सिंगल मैदानाच्या आतपरे कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. दुसरी धाव देखील मैदानाच्या आतपरे पूर्ण केली जाते. या 2 धावेने धावफलक 76 आकड्यावरती. 15 चेंडू 19 धावांची गरज आहे. सामन्याचं चित्र या षटकाने बदललंय, कारण आतापर्यंत 15 धावा खर्च झाल्या आहेत. आडवा बॅटने आणखीन एक डाऊन दी ग्राउंड इन टू द आर्क अँड इट्स आउट ऑफ द पार्क. मॅग्निफिसंट स्ट्रोक. डीपीच्या बॅटवरून षटकार. हो, यावेळेस देखील आणखीन एक मोठा धमाका मैदानाच्या आतमध्ये होतोय. गाजावाजा डीपीचा नावाचा. आतमध्ये सांगितलंय किस्मत लिखी नहीं मिलती, उसे मेहनत से बनाना पड़ता है. जो पसीने से रिश्ता जोड़ ले उसे ही मुकाम पाना पड़ता है. एकदा जोरदार टाळ्या डीपी साठी होऊन जाऊ द्या. जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय. 4 षटकार या षटकामध्ये आले. 13 बॉल 7 ची आवश्यकता आहे. सामन्याचं चित्र बदललंय मैदानाच्या आतपर्यंत. धनंजय पवारने आडवा बॅटने यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव मैदानाच्या आतपर्यंत कंप्लीट. 89 या आकड्यावरती धावफलक. आता आपण पाहिलं तर धावसंख्या 89. या षटकामध्ये 28 धावा आल्यात, म्हणजे ही 2 षटक तब्बल 43 धावांची राहिली आहेत. 12 चेंडू 6 ची आवश्यकता. जाऊया डीजे मास्टरच्या एका सुमधुर गाण्याकडे. सहाची आवश्यकता आहे. आयुब समीर स्पोर्ट्स आकाश चव्हाण संघ घेऊन इथं यायचं स्टेज बिशी. कमी गतीचा बॉल आडवा बॅटने हुक करण्याचा प्रयत्न. 1 धाव मैदानाच्या आतपरे. फॅपटेकचे ब्रँच मॅनेजर प्रशांत कांबळे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं आमच्या कमिटीच्या वतीनं हार्दिक स्वागत. फॅपटेकचे ब्रँच मॅनेजर आपले को स्पॉन्सर आहेत फॅपटेक मल्टीस्टेट. त्या मल्टीस्टेट संस्थेचे ब्रँच मॅनेजर प्रशांत कांबळे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. ऑन साइडला इचलकरंजीच्या MS धोनीने स्टाईल मध्ये बाहेरचा बॉल बघा. सामना संपवलाय. खेळ खलास. डीपीची बॅटिंग आवडले का?
टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. 49 धावांची नाबाद खेळी डीपी. आमच्या कॅमेरामॅनला एकदा बॅट उंचावून दाखवायचे. जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. धनंजय पवारचे वार आणि या सामन्यामध्ये विजयावरती केलाय शिक्का मोर्तबा करत पंच बॉल द्या. हत्तीचं बच्चन बॉईज संघाने. पंचांच्याकडे जे चेंडू आहेत ते द्यायचे आहेत. पंच थँक्यू डीसे. पहिला आलाय हत्ती चौक बच्चन बॉईजचा संघ सोहेल भाई. ठरलाय या सामन्याचा या स्पर्धेचा पहिला सेमीफायनलिस्ट सोहेल भाई बॉल टाका. सोहेल भाई बॉल द्या. जिग्नू वापरलेलं बॉल माझ्याकडे आहे चांगलं 4 चेक करा. आता होणारा सामना ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स विरुद्ध आयुब समीर स्पोर्ट्स. ग्राउंड जरा रिकाम करायचं आहे. हत्ती चौक बच्चन बॉईज समर्थक चला भैर्या अभिनंदन आहे तुमचं. कॉंग्रॅच्युलेशन सेमीफायनलला गेल्यामुळं सर्वांना विनंती आहे कृपया ग्राउंड जरा रिकाम करून घ्यायचा आहे. पुढचा सामना चालू करायचा आहे. बोलाय